तर मराठा समाजाला 10% आरक्षण दिले असं छगन भुजबळांनी म्हटलं, तर आरक्षण मिळूनही मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेण्यासाठी दबाव आहे. 10% आरक्षण नको का असा सवाल आता भुजबळांनी उपस्थित केला आहे. आता केवळ मराठा समाजाला पुन्हा 10% आरक्षण दिलं गेलेलं आहे. आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या, ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत, प्रेशर निर्माण केलं जात आहे. मला त्यांना सांगायचं आहे, किंबहुना विचारायचं आहे, तुम्हाला मराठा आरक्षण नको का? तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का? ते रद्द करायचं का? तो आरक्षण कोणी हिरावून घेतलं? तो आरक्षणावर अतिक्रमण कोणी केलं? तुला कळतंय का काय बोलते का नाही? त्याच्या ध्यानातच राही ना. आता काय ईसर भोळ्या झालाय तेव्हा. ईसर भोळ्या मंत्री नाव द्यायला बरं राहील त्याला. त्याच्या ध्यानात राही ना. आता त्याला चकवा झाल्यासारखं व्हायला लागले. ते असं त्याच्यावर काही तर 2-4 लिंब फिंब जरी एखादा बाबा भेटत असला तर पुढं बघा म्हणा, लिंबू बिबे फिबे बांधा त्याच्या गळ्यात, मिरच्या काही 5-25. बोगस आरक्षण तू खातो. 16% आरक्षण आमचं बोगस तू खातो. 50%च्या वर 2% आरक्षण गेले. बोगस आरक्षण तू खातो आणि आम्हाला सांगतो आमचंच आरक्षण आतापर्यंत खाल्लं, आता ते आम्ही वापस घेतोय. हे दुःख नाही त्याला. त्यामुळे गोरगरीब ओबीसीने समजून घेणं गरजेचं आहे. तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. दरम्यान मंत्री आशिष शेलार यांनी छगन भुजबळांच्या वक्तव्यासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात. कायदा स्पष्ट आहे. मी भुजबळांच्या वाक्यावर प्रतिक्रिया देत नाही. ते वरिष्ठ आहेत, माझ्यापेक्षा त्यांचा अभ्यास जास्त आहे, ते आपली भूमिका मांडू शकतायत. पण मी सर्वसाधारणतः म्हणतोय की ज्याला ईडब्ल्यूएक्स मध्ये मिळालं त्याला जातीमधलं आरक्षण मिळतच नाही. ज्याने जातीमधलं घेतलं किंवा त्याच्या अधिकाराचं संविधानाचं घेतलं त्याला ईडब्ल्यूएस मध्ये त्याचा अधिकार तेवढा राहत नाही. त्यामुळे याबद्दल मी वेगळं भाष्य काय करायचं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.